नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, एकादशी तिथी ही जगाचा पालनपोषण करणाऱ्या भगवान श्रीहरी विष्णूला समर्पित आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर लक्ष्मीनारायणाची भक्तिभावाने पूजा केली जाते. तसेच इष्टफळ मिळण्यासाठी एकादशीचे व्रत देखील केले जाते. जया एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूच्या विशेष कृपा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो. भगवान विष्णूच्या कृपेने व्यक्तीला पृथ्वीवर स्वर्गलोकासारखे सुख प्राप्त होते. संपत्ती आणि वंशवृद्धी होत असते. तसेच सगळी बिघडलेली अडकलेली कामं देखील पूर्ण होतात. जया एकादशीचे धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे. या दिवशी केलेल्या व्रताने सर्व पापाचा नाश होतो आणि या जया एकादशीला पितरांना तर्पण केल्याने त्यांना मोक्ष प्राप्त होते आणि त्यांना शांतीसुद्धा मिळते आणि पित्र तृप्त होतात. माघ शुद्ध एकादशी म्हणजेच जया एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूच्या 24 एकादशीपैकी एक अत्यंत फलदायी एकादशी मानली जाते. या व्रतामुळे भूत प्रेत पिशाच्य योनीतून मुक्त होतात आणि जन्मजन्मांतराच्या पापाचा नाश होतो. त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांची पूजा केल्याने अनेक मनोकामना आपल्या पूर्ण होतात. तसेच हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सेवा सांगितल्या गेल्या आहेत. उद्या गुरुवार जया एकादशी. तुम्ही उपवास केला नाही तरी सुद्धा चालेल, पण सकाळी घरात आणा या झाडाचे एक पान. हे पान आणल्यामुळे 7 पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होते. कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती पूर्ण होते आणि कोणताही शत्रू आपणास त्रास देऊ शकणार नाही व पितृदोष देखील दूर होतो. घरात अखंड लक्ष्मी नांदते. असे कोणत्या झाडाचं पान आपणास आणायचं आहे, त्या पानाचं नंतर काय करायचं आहे, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी जया एकादशीच्या दिवशी करायचा आहे. एकादशीच्या दिवशी आपणास सकाळी लवकर उठून हा उपाय करायचा आहे. सकाळी लवकर उठून या झाडाचं पान आपल्या घरात आणायचं आहे. तर मंडळी, भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेच. ती पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर कष्ट व मेहनत करतो सुद्धा. परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केला आणि कितीही कष्ट केले तरी आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही. आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही. तर आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रह कमकुवत असल्यामुळे आपणास आपल्या प्रयत्नाला यश मिळत नाही, आपल्या कामामध्ये यश येत नाही आणि आपली कोणतीही इच्छा देखील पूर्ण होत नाही. मग जर आपण विशेष तिथीवरती काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या कुंडलीमधील ग्रह मजबूत होतात आणि आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात. जर तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, तसेच मुलांची व पतीची प्रगती होण्याबद्दल असेल, एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याची इच्छा असेल किंवा कोणतीही इच्छा तुम्ही पूर्ण होण्यासाठी हा उपाय अवश्य करून पाहू शकता. किंवा तुम्हाला एखादी व्यक्ती सतत त्रास देत असेल किंवा कोणत्या व्यक्तीकडून तुम्हाला त्रास होत असेल, ती व्यक्ती तुमचे शत्रू असेल, त्या व्यक्तीमुळे तुमच्या जीवनामध्ये अडचणी येत असतील, तसेच काही महत्त्वाची तुमची कामं बिघडलेली आहेत, ते कामं पूर्णत्वाला जात नाहीत, मध्येच ते कामं पूर्ण होण्यासाठी अडथळा निर्माण होत असेल किंवा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल किंवा पितृदोष देखील आपणास त्रास देत असेल, हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. हा उपाय केल्याने शत्रू देखील नष्ट होतात. गुरुवारी एकादशीच्या दिवशी आपणास स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे आणि धूप दीप लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तो उपाय कसा करायचा आहे बघा. जेवढ्या सकाळी तुम्हाला हा उपाय करणे शक्य असेल तेवढ्या सकाळी हा उपाय तुम्ही करू शकता. हा उपाय सकाळी लवकर करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण सकाळी सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय केला तर या उपायाचा आपणास खूप अधिक पटीने लाभ मिळेल. आणि जर तुम्हाला अगदी सकाळी करणे शक्य नसेल
तर तुम्ही दुपारी 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे सांगितली आहेत, त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात. त्या झाडामध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेष तिथीवरती या झाडाची पूजा केल्याने किंवा या झाडाच्या पानाचा उपयोग केल्यामुळे दैवी शक्ती आपणास प्राप्त होते. आपल्या आयुष्यामध्ये जर सकारात्मक बदल घडवून आणायचा असेल आणि आपल्याला याचा खूप चांगला परिणाम पाहायला मिळतो, तर अशाच वनस्पतीमध्ये एक वनस्पती आहे, ती म्हणजे तुळस. एकादशीच्या दिवशी तुळशीला खूप जास्त महत्त्व दिले जाते. तुळशी आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाते. तुळस ही भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे, कारण तुळस हे लक्ष्मीचेच प्रतीक आहे. तुळशीमध्ये साक्षात देवी लक्ष्मी वास करते आणि एकादशी हे व्रत भगवान विष्णू यांना समर्पित आहे आणि म्हणून एकादशी दिवशी तुळशीच्या पूजेशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही. ज्या घरात तुळशी लावलेली असते तिथे वास्तुदोषाचा प्रभाव कधीच राहत नाही आणि त्या घरात नेहमी सुखसमृद्धी टिकून राहते. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तुळशीचं पान लागणार आहे, परंतु एकादशी दिवशी तुळशीचं पान हे तोडलं जात नाही. म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी आदल्या दिवशी तुळशीचं पान तोडून ठेवायचं आहे किंवा तुळशीच्या खाली गळून पडलेलं एखादं पान जर आपणास मिळत असेल तर ते पान तुम्ही घेऊ शकता, कारण तुळशीची पानं ही कधीही शिळी होत नाहीत, ती नेहमी पवित्रच असतात. हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुळशीपाशी एक दिवा लावून घ्यायचा आहे, धूप लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर हळदी कुंकू मिक्स करून त्याचा एक गंध तयार करायचा आहे आणि एका काडीच्या साह्याने तुळशीच्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे. अगदी 2 शब्दामध्ये तुम्ही तुमची इच्छा लिहू शकता. आता इच्छा लिहिताना तुळशीच्या पानावरती सर्वप्रथम आपणास स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकच्या खाली आपणास आपली इच्छा लिहायची आहे, कारण स्वस्तिकमध्ये खूप अधिक प्रमाणात ऊर्जा असते. तीच ऊर्जा प्राप्त होण्यासाठी आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत. स्वस्तिकच्या खाली तुम्हाला 1 ते 2 शब्दामध्ये तुमची इच्छा लिहायची आहे. जसे की शिक्षणासाठी असेल तर शिक्षणात यश असे लिहावे, परीक्षेसाठी असेल तर परीक्षेत यश असे लिहावे, शत्रूचा त्रास असेल तर शत्रू नष्ट असे लिहावे, नोकरीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती, धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती, अशी आपणास इच्छा लिहायची आहे. तर अगदी 2 शब्दामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायचं आहे. त्या प्लेटमध्ये सुद्धा तुम्हाला हळदी कुंकाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकवरती मुठभर तांदूळ ठेवायचा आहे आणि त्यावरती 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि या नाण्यावरतीच आपणास तुळशीचं पान जे आपण इच्छा लिहून ठेवलेलं आहे ते पान ठेवायचं आहे आणि त्या पानावर तुम्हाला 2 अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहे. लवंगा या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. त्यानंतर हे प्लेट दुसऱ्या दिवशीपर्यंत आपणास विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी यांच्या समोर ठेवायचं आहे. नंतर सकाळी लवकर उठून रात्रभर तसंच ठेवल्यानंतर सकाळी लवकर उठून आपणास स्वच्छ आंघोळ करायची आहे. त्यानंतर तुम्हाला लाल रंगाचा एक छोटासा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं, इच्छा लिहिलेलं तुळशीचं पान, त्याचबरोबर 2 लवंगा आणि थोडेसे अक्षत घेऊन त्याची पोटली तयार करायची आहे आणि तुळशीपाशी जाऊन तुम्हाला सर्वप्रथम तुळशीला जल अर्पण करायचं आहे, तुळशीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायचा आहे, धूप दीप लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला लाल रंगाची ही जी पोटली आपण तयार केलेली आहे ती पोटली घ्यायचं आहे आणि तुळशीच्या जाड फांदीला बांधायचं आहे आणि दररोज तुम्हाला तुळशीला जल अर्पण करताना किंवा तुळशीची पूजा करताना तुळशी मातेला तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि नक्कीच हा महिना संपेपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होईल. भगवान विष्णू हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ते पूर्ण करतील. ही पोटली आपणास आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर सोडायची आहे आणि वाहत्या पाण्यात जलप्रवाह करायचे आहे. तुम्हाला उद्या गुरुवारी जया एकादशीच्या दिवशी हा प्रभावी उपाय करायचा आहे. हा प्रभावी उपाय नक्कीच आपण करून बघितलात तर तुम्हाला फळ नक्कीच मिळणार आहे. हा उपाय जया एकादशीच्या दिवशी केल्याने
तुम्हाला नक्कीच फळाची प्राप्ती होईल. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटेला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.